ते आडीत आहेत, पोलीस आडीत आहेत, कुणी आडीत बिचाऱ्याला, ते काय घेते ना त्यांच्या रान ऐकून आम्हाला पैसे देते काय? बजरंग दलीवाल्या आडीत आहेत, पोलीस आडीत आहेत, ते खाते सारे बजरंग दली काय अशी कुठं झाली दली कुणा आठव. नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्रात गुरांची खरेदी विक्री बंद असल्याने बीड तालुक्यातील सर्वात मोठा गुरांचा आठवडी बाजार ठप्प झाला असून शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की महाराष्ट्रात जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली जात असल्याचा आरोप करत गुरुवार दिनांक 17 जुलै पासून महाराष्ट्रात जनावरे खरेदी विक्री बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जनावरांचा आठवडी बाजार असतो. शेतकरी आपले जनावरे विकून शेतमालासह अन्य दुधावरच्या गायी म्हैस खरेदी किंवा विक्री करत असतो. मात्र गेल्या 7 दिवसापासून आठवडी बाजारात व्यापारी येत नसल्याने ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी बीड येथील सर्वात मोठ्या हिरापूर बाजारात आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी आपले जनावरे बीड तालुक्यातील हिरापूर बाजारात आणत आहेत. मात्र व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना आल्यापायी आपले जनावरे परत घेऊन जाण्याची वेळ आली असून व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. काय म्हणाले बाजारात येणारे शेतकरी, पहा हा सविस्तर व्हिडिओ. काय नाव आहे आणि कशासाठी आले होते बाजारात? कैलास लक्ष्मण की बैली काय लावलो विकला नाही का? नाही ना. काय झालंय? हे बाजार एक घ्या ना, कोणी खत पेरणी याला पैसे नाही, काही नाही. बैलाची कानात दुष्काळ पडलाय ओला. कोणत्या कारणाने खरेदी विक्री बंद आहे? ते बजरंग दलचे लोक धरतात ना गाड्या, कोणी बी काही बी, त्यामुळे ही कानात बैल आहेत. आणि कशासाठी बाजारात आले होते? नवनाथ देवराव खूप सुंदर खोकरमुख बैल विकायला आणलेले. बैलाला गिराईकच नाही. का गिरेक नाही? कशामुळे? काय त्रास आहे? त्रास आहे, गाड्या अडवतात रस्त्याने. कोण अडवतंय? कोण आता हे तुमचे लोक कोण असतील ते लोक गाड्या अडवतात, बैल गोशालेमध्ये टाकतात. नेमकाला कारण काय? कसले पेताडणे यायचं, गाड्या अडवायच्या मध्ये बैल कोणा आमच्या ड्रायव्हरला हाणतात. असे चाललंय खेळ सारा रस्त्याने. आज बाजार भरलाय का? का नॉर्मल बाजार भरलाय, थोडा ग्राहक नाही, गिराईकच नाही. काय करायचं शेतकऱ्यांनी? तर व्यापाऱ्यावर अवलंबून आहे ना. व्यापारी धंदे बंद पडल्यामुळे आमच्या मालाला गिराईक कोणचं, असा खेळ आहे सारा. क्या नाम है और कहाँ से आए हो? मेरा नाम शेख शफीक है, मैं मालापुरी का रहने वाला, बीड जिले का। ये बैला बेचने को लाए मैंने। बैला मेरे 1,55,000 के लिए वाले काम के टेम्पो। आदमी को खत को बीच को पैसे ना उसलिए बैला बेचने को लाया। इनको कोई 60 को नहीं मांग रहा, कोई 70 को नहीं मांग रहा है। इनको बैला को कोई मांग रहा सुधाना नहीं। इनको कितनी की जोड़ी है वो? ये 1,55,000 को बैला लिए थे मैंने। ह्याला मागते 60ला, 65ला, 70ला मागते. हे बैल कुणाला द्यायचे आणि कसं काय करायचं? आम्हाला गरज आहे पैशाची, घ्यायला द्यायला पैसे लागायला. खत आहे, बी आहे, आज अन्न आहे, नेण आहे, खुरपण आहे, टुरपण आहे. काय करायचं, कसं करायचं? हे बैल कुणाला द्यायचे, काय करायचे, याचा निर्णय लावा आम्हाला तुम्ही. व्यापारी बाहेरचे यायला लागले, हे सगळे धराधऱ्या चालू विनाकारण. व्यापारी माल इथं घेतो, व्यापारी घेतो, पुन्हा बजरंग दलवाई रोडला गाड्या आडीत तर नेतात. माल कुठे सोडते? ते 4 दिवस माल सांभाळतात, पुन्हा इकून टाकतात माल कुणाला बी. मग हे माल धरा लागले, कुठं ठेवतात, कुठं बांधतात, यांचा बी निर्णय लावा तुम्ही. काय नाव आहे? माझं नाव अशोक आहे. माझं अशोक नाव आहे. अशोक. मी ढेकन मोचा वगैरे आणली होती इकायला. ही काय लागत नाही, काय नाही. हिला गिरायक नाही, कुणी घ्याय नाही. म्हणलं ही वगैरे कोणी एकाने म्हैस घ्यावा दुधाची, सट्ट्यावर बी घ्याय नाही हिला कुणी. हिला गिरायक नाही ना बाजारात. गाड्या धरायला लागली तर व्यापाऱ्याच्या, त्यामुळे कुणी बाजारात याय नाही. व्यापारी नाही तर कुणी घ्याय नाही हिला. आता हे वगैरे हिच वय झालं एवढं मोठं, बघा ही शिंगत हिची. तिला कोण घेणार आहे? तिला गिरायकच नाही कुणी. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जनावर खरेदी विक्री करण्यावर बंदी घातली आली आहे. या कारणामुळे हिरापूरच्या बाजारामध्ये काय फरक पडलेला आहे का? फरक पडलाय ना, भरपूर फरक पडलाय बाजारातून. यावरच फिरा तर कसले यावर व्हायना, यावर थक झालेत लोक, तंग झालेत सगळे. कसलेच लोकांना यावर फिरी जाणार, कारण का खाट जाणार बेकामी झाले. इतकेच लोकांना मांडीवरला जाणार घेतात. कशामुळे महाराष्ट्रात जनावर खरेदी विक्री बंद करली? हे बजरंग दलावले काय करायला लागले, इकून लोक व्यापाऱ्याचा माल बाहेर गेले की गाठा लागले, तर ती पुन्हा दुसऱ्यालाही करायला लागले.
तुमचा आरोप आहे की बजरंग दल गाड्या अडवून स्वतः ते जनावर घेतात आणि पुन्हा दुसऱ्या मार्गाने बाजारामध्ये दुसऱ्या मार्गाने किती आणि लूट व्यापारीची व्हायला लागली याच्यात. शेतकऱ्याची नुकसान व्हायला लागली. सारा शेतकऱ्याची नुकसान आहे याच्यात. हो, शेतकऱ्याची नुकसान आहे. पुन्हा मारहाण पुन्हा कुटाने पुन्हा पैशाची लूट दादागिरी करायची, गुंडगिरी करायची. पुन्हा पैशाची लूट करते परत वायल्या वाटाने विकून टाकायचे परत. चोर वाटाने विकून टाकायचे परत. जी सत्य हकीकत आहे. बाजारची परिस्थिती बेकार झालेली आहे. लोकांना अडचण यायला लोकांना सगळ्या अडचणी यायला लागल्या आणि शेतकऱ्याला दिसती अडचणी यायला लागल्या. प्रशासनानं काय लक्ष द्यावं ह्याच्याकडे? शेतकऱ्याचं जाणार तुम्ही सत्य सुद्धा घ्या नाही. गोरगरीब जनता मारायला लागली ह्याच्यामध्ये. काय मागणी कराल सरकारला? काय मागणी सरकारला एवढीच मागणी करावी की हे खाट्या जाणारला काय अडचण नाही कायला.